तर पालिका निवडणुका जानेवारीतच होण्याची शक्यता आहे। रखडलेल्या निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ द्यावी। निवडणूक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात हा अर्ज गेलाय। सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातच आज सुनावणी आहे। मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी वेळ लागणार असल्याची निवडणूक आयोगाची भूमिका आहे। त्यामुळे आता पालिका निवडणुका जानेवारीतच होण्याची शक्यता आहे। रखडलेल्या निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ द्यावी असा अर्ज निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केला। या संदर्भात आपण जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। भाग्यश्री, आधीच पालिका निवडणुकांना विलंब झालेला आहे आणि आता निवडणूक आयोगाने असा अर्ज केलाय सर्वोच्च न्यायालयात, मुदत वाढ द्यावी असा अर्ज करण्यात आलाय। नक्कीच खरं तर ज्या प्रक्रिया आहेत त्यांना थोडासा उशीर होतोय असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे। त्याचबरोबर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा या सगळ्याच्या निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत आणि या सगळ्या निवडणुका घेताना एका टप्प्यात या निवडणुका घेता येणार नाहीत। त्याला वेगवेगळे टप्प्यात ते घ्याव्या लागणार आहेत आणि त्यासाठी आम्हाला ही वेळ हवाय अशा पद्धतीची जी मागणी आहे ती निवेदन जे आहे अर्ज जो आहे तो निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला केलेला आहे आणि त्या संदर्भात आज सुनावणी देखील त्या संदर्भातली पार पडणार असल्याची माहिती मिळते। मात्र एकंदरीत जर बघितलं तर मतदार याद्या ज्या आहेत त्या अद्ययावत करण्यासाठी देखील वेळ लागतोय अशा पद्धतीचं देखील त्यामध्ये एक वाक्य नमूद केलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे ती अशीच आहे की येत्या जानेवारी महिन्यामध्ये पालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या घेण्यात याव्या अशा पद्धतीचं अर्ज जो आहे तो सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलाय। खरं तर सर्वोच्च न्यायालयाने या आधीच सांगितलेलं होतं की ऑक्टोबर महिन्यापर्यंत तुम्ही या सगळ्या निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत। त्याचं कारण आधीच या निवडणुकांना प्रचंड उशीर झालेला आहे आणि अनेक दिवस झाले आपण बघतोय की अनेक वर्ष या सगळ्या पालिका असतील, नगरपालिका असतील यांच्यावर प्रशासनाचं राज्य आहे आणि ज्या वेळेला प्रशासनाचं राज्य असतं त्यावेळी विकास कामं होत नाहीत अशा पद्धतीचं स्टेटमेंट जे होतं ते सुप्रीम कोर्टाने दिलेलं होतं आणि त्याचसाठी ऑक्टोबर पर्यंत तुम्ही पालिका निवडणुका घ्या। यामध्ये जर बघितलं तर अडचण जी होती ती ओबीसी आरक्षणासंदर्भातली अडचण होती, मराठा आरक्षणासंदर्भातली काही अडचण होती। त्यामुळे या सगळ्या अडचणींना दूर सारून कुठेतरी निवडणुका प्राधान्याने घेण्यात याव्या अशा पद्धतीचं जी भूमिका होती ती सर्वोच्च न्यायालयाने मांडलेली होती आणि आता जर आपण बघतोय तर स्वतः निवडणूक आयोगानेच सांगितलेलं आहे की आम्हाला प्रक्रिया करायला थोडासा वेळ हवाय आणि टप्प्याटप्प्यात या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत आणि त्यासाठी आम्हाला वेळ द्यावा अशी विनंती पर अर्ज जो आहे तो सुप्रीम कोर्टमध्ये आज दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यावर सुनावणी आहे। त्यामुळे नेमकं या सुनावणीत काय होतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार। जी, निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।